नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या प्रमुख आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची मुख्य बातमी आहे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज। आताच्या घडीची बातमी, महागाई भत्त्याची कार्यवाही सुरू, पगार किती वाढणार जाणून घ्या सविस्तर माहिती। तर चला या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। आताच्या घडीची महत्त्वाची बातमी, कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा। चला तर गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करू पुढील प्रमाणे। गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारे अपडेट समोर आले आहे। वित्त विभागाने आता महागाई भत्ता 2% वाढवण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे महागाई भत्ता 58% वरून 60% वर पोहोचला आहे। 60% महागाई भत्ता 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे। वित्त विभागाच्या खर्च विभागाकडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशन नुसार या प्रस्तावाला राष्ट्रपतीकडून अगोदरच मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे 18 एप्रिल ला महागाई भत्ता वाढीची घोषणा करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भाववाढीची भरपाई मूळ वेतन व पेन्शनच्या सध्याच्या 58% दरामध्ये 2% वाढ करण्याचा निर्णय 18 एप्रिल 2026 रोजी घेण्यात आला होता। केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 1 जानेवारी 2026 पासून महागाई भत्ता डीए आणि महागाई दिलासा डीआर अतिरिक्त हप्ता जारी करण्यास मंजुरी दिली आहे। महागाई भत्ता आणि महागाई दिलासा या दोन्हीच्या वाढीमुळे सरकारी तिजोरीवर एकूण दरवर्षी 6,791.24 कोटी रुपयाचा बोजा पडणार आहे। याचा फायदा सुमारे 50.46 लाख केंद्रीय कर्मचारी यांना फायदा होणार आहे, तर 68.27 लाख पेन्शनधारकांनाही सुद्धा याचा फायदा होणार आहे। ही वाढ केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार आधारित स्वीकारलेल्या सूत्रानुसार करण्यात आली आहे। तर पगार किती वाढणार याबाबत माहिती जाणून घेऊया। केंद्र सरकारने महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारावर परिणाम होणार आहे। एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 50,000 रुपये असेल तर त्याच्या पगारात 100 रुपयाची वाढ होईल। मूळ वेतन 50,000 किंवा 60% महागाई भत्ता हा 30,000 रुपये मिळेल। तर महागाई भत्ता वाढल्याने सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळेल आणि 3 महिन्याचा फरक मिळणार। केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्याचा फरक एकाच वेळी मिळणार आहे। एखाद्या कर्मचाऱ्यांना 2% वाढीमुळे एका महिन्याच्या पगारात 1,000 रुपयाची वाढ मिळणार असेल तर त्याला 3 महिन्याची एकूण वाढ 3,000 रुपये मिळणार आहे। 18,000 रुपये मूळ वेतन असणाऱ्याला 360 रुपयाची वाढ मिळेल। 25,000 रुपये पगार असणाऱ्यांना 500 रुपयाची तर 36,500 मूळ वेतन असणाऱ्यांना 730 रुपयाची वाढ मिळेल। ज्याचं मूळ वेतन 1 लाख रुपये आहे त्यांना महागाई भत्ता 2,000 रुपये मिळेल। ज्यांना 1,50,000 रुपये मूळ वेतन मिळते त्यांचा महागाई भत्ता 3,000 रुपयाने वाढेल। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।